परेलमध्ये भानुशाली जगप्रसिद्ध दाबेलीचं सेंटर म्हणजे एक स्पॉट आहे जिथे खूप गर्दी असते आणि माझ्या आयुष्यातली पहिली दाबेली मी तिकडे खाल्ली आहे. तर माझ्याकडे जी चव आहे दाबेलीची ती त्या ओजी दाबेलीची चव आहे. त्यामुळे नाशिकमधलं विजूची दाबेली कशी वाटते फॉर 40 रुपीज मी बघतो. चला, एक्सपेक्टेशन खूप आहेत. तो गरमागरम विजूची दाबेली माझ्यासमोर आलेली आहे. मला आवडलं मध्ये काय आहे, एक तर ना ही अशी काय खूप साऱ्या दाबेल्या मी बघितल्यात मुंबईत ना ज्या ओव्हरफ्लो होतात. म्हणजे आतला मसाला असतो ना असं बाहेर आलेला असतो, वरून शेव टाकलेली असते, डाळिंब टाकलेलं असतं, भरपूर सारं असं ऐवत असतं. पण 40 रुपयाच्या मानाने ही खूपच अशी बेसिक पॅटी टाईप आली आहे एकदम. आणि त्यांनी बटरमध्ये प्रॉपर त्याला म्हणजे कडक म्हणजे क्रिस्पीनेस वेगळ्या लेवलला आहे दोन्ही साईडने. त्यामुळे नाशिकमधलं विजूची दाबेली कशी वाटते फॉर 40 रुपीज मी बघतो. चला, एक्सपेक्टेशन खूप आहेत. हा जो पाव आहे ना, पाव हा दोन्ही साईडने, नॉट जस्ट वरून नॉट जस्ट खालून, दोन्ही साईडने क्रिस्पी झाला आहे. त्यामुळे तो सुपर क्रंची आहे. आणि आतली जी चटणी आहे ना ती गोड छान चटणी आणि जास्त लावली नाही आहे, त्यामुळे त्याला चव आहे. चव खूप सिम्पल आहे बट खूप अमेझिंग आहे. शेव आहे, शेंगदाणे आहेत, यांच्यात ही लाल चटणी आहे जी गोड आहे थोडीशी, मला चिंचेची चटणी आहे ही, आणि यांचा बेसिक हा मसाला, हा बटाट्याचा मसाला आणि कांदा बिंदा आहे. 40 रुपयाचे कसले घेतात नाही लोक, ते 40 रुपये हे चवीचे घेतात, चवीचे. कारण चव एकदम टॉप नॉच आहे. माझ्याकडनं याला मिळतोय गोल्डन थम्स अप.